कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, यू फायनली हियर। मी कधीपासून तुझी वाट बघत होते। का म्हणजे आज खूप दिवसांनी ऑफिसला गेला होतास ना तू। हाऊ वॉज युअर डे? बरं झालं तू त्या स्टुपिड मॅनेजरला काढून टाकलंस। बावळटच होता तो। आदित्य, मी ऐकलं की मी केलेले सगळे चेंजेस आणि कॉन्ट्रॅक्ट्स तू कॅन्सल केलेत म्हणून। करेक्ट ऐकलंस। एनी स्पेसिफिक रिझन फॉर दॅट? कारण ती सगळी माणसं अनुभवी होती। गेले कित्येक वर्ष या कंपनीत ते काम करतात। त्यांना माहिती आहे या कंपनीत कसं काम करायचं आणि काय काम करायचं, आणि त्यामुळे मी त्यांना परत बोलून घेतलंय। बाय द वे, तू ज्या कुठल्या कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यातली एकही कंपनी कसल्याच कॅलिबरची नव्हती। एक कंपनी तर त्यातली अशी होती की जेव्हा तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं ती कंपनी त्याच दिवशी ओपन झाली होती। अशा अनएक्सपिरियन्स्ड कंपनीजला कसं काय कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतेस तू? तुझं लग्न आहे ना, त्यावर फोकस कर ना। बिझनेस बघायला आम्ही किर्लोस्कर आहोतच। दिशा, त्याला काहीतरी करावं लागणार यार। हा आदित्य पुरता पेटून उठल्यासारखा झाला। आय एम शुअर काहीतरी गडबड करणार। मग फक्त आता हे लग्न होऊन जाऊ देत, त्यानंतर मी या सगळ्यांना कसं लायकीवर आणते ते बघू। आदित्य थांब, काय करतोयस तू? नको जाऊस ऑफिसला। या मला जॉईन कर, आपण सगळे बसूया। तू नव्हतास ना थोडे दिवस, त्यामुळे मी ते थोडेसे टेम्पररी चेंजेस केले होते। पण आता तू आलास ना परत, मग तू परत बॅक टू नॉर्मल करून टाक। तू घेऊन टाक तुझा केबिन परत तुला। आदित्य, मी ऐकलं की मी केलेले सगळे चेंजेस आणि कॉन्ट्रॅक्ट्स तू कॅन्सल केलेत म्हणून। करेक्ट ऐकलंस। एनी स्पेसिफिक रिझन फॉर दॅट? जेवून घ्या। सगळे जेवलेत? वय आणि तू? नाही, मी घरी जाऊन जेवेन। आधी तुम्ही जेवून घ्या। अरे थांब, तू पण जेव ना इथेच माझ्या बरोबर। मला कंपनी म्हणून। काय? नाही नको आदित्य सर, आता काय आपण गावाकडे नाही आहोत, आणि आता तुम्ही माझे धनी बी नाही आहात। उगाच कुणी बघितलं तर प्रश्न विचारत बसतील। कोणी विचारलं तर माझं नाव सांग, ओके? बस इकडे बस। हो सर, पण गावाकडले दिवस लय बारी होते ना।
तेव्हा मी तुम्हाला सांगायचंच विसरले. काय? सर, मला उद्या पुन्हा गावाकडे जावं लागेल. पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलावं लागेल. पण का? आई काय बोलली नाही का? नाही ना, त्यांच्याकडनं काय बी नाही कळलं मला. मला काय बी करून उद्या गावाकडे जावंच लागेल. सर, तुम्हाला ऑफिसामध्ये काही सापडलं का? हो, दिशाने एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला होता. चौकशी केली तेव्हा कळलं की तोच मुलगा आहे, मिहीर. प्रीतम ज्याच्याबद्दल सांगत होता. आदित्य सर, तुम्ही त्या मिहीरकडे बघा आणि मी उद्या गावाकडे जाते. आपल्याला काय बी करून हे लगीन थांबवायलाच पाहिजे. प्रीत बेबी, काय करतोस तू? हे बेबी, ऐक ना, मी ना आपल्या वेडिंग आउटफिट्स कोऑर्डिनेटेड करायचं ठरवलंय. तुला डिझायनर भेटले? हा प्रीत बेबी, तू प्रिपेअर्ड आहेस ना? बेबी, ए हा काय माझे? ओ, तुला असं वाटतं का मगाशी तुझी आई जी काही बडबड करून गेली त्यानंतर माझं मॉरल डाऊन झालं असेल, मी एकदम डिस्टर्ब वगैरे झाले असेल? रे, मला काही फरक नाही पडत. एकदा का लग्न होऊन जाऊ देत, मग तुझी लाईफ नाईटमेअर करून टाकणार मी. नाही तुला माझ्या पायाखाली ठेवलं ना तर नाव दिशा नाही लावणार. आणि हो, तुझं ते जे काही सुरू होतं गावाकडचं फालतू प्रेम प्रकरण त्या सर्वंट प्रियासोबत, ते विसरायचं. आता काय रे, त्रास होतोय का? त्रास होतोय विसरायला? पण विसरावं तर लागणार, कारण तो तुझा पास्ट आहे, मी तुझं प्रेझेंट आहे आणि मीच तुझं फ्युचर आहे. आणि तुझं फ्युचर एकदम वर्स्ट कसं करता येईल हे मी व्यवस्थित बघेन. कुत्रा बनवून ठेवेन तुला मी माझा. रोज थोडं थोडं मरशील तू, थोडं थोडं. म्हणजे तुला डेमो बघायचा? दाखवते ना लगेच. प्रीत बेबी, माझं हील्स जरा सरळ करून ठेवशील प्लीज? बेबी, ठेव ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.